अध्याय 9. या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला एक अत्यंत मौल्यवान गोष्ट सांगतात. ही विद्या सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ असून ती अत्यंत गुप्त आहे. श्रीकृष्ण म्हणतात, ही विद्या श्रद्धा आणि भक्तीनेच प्राप्त होते, केवळ तर्क, चर्चा, पुस्तकी ज्ञान याने नव्हे. मी या विश्वात सर्वत्र आहे, पण कोणालाही लावून धरलेले नाही. हेच माझे अद्वैत स्वरूप. माझी भक्ती करणारा, माझ्यावर प्रेम करणारा भक्त तोच मला खरा प्रिय आहे. या अध्यायात श्रीकृष्ण भक्तीचा अत्यंत भावनिक आणि सुंदर महिमा सांगतात. जो प्रेमाने मला पत्र, पुष्प, फळ, जल अर्पण करतो तो मला अतिशय प्रिय असतो. मी सर्वांचा सम आहे. कोणत्याही जाती, धर्म, वर्णाचा भेद न ठेवता मी सगळ्यांना स्वीकारतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी भक्तासाठी सर्व काही आहे. त्याचा सेवक, त्याचा रक्षण करता, त्याचा आत्मा. माझी भक्ती करणारा कधी माझ्यापासून दूर राहत नाही. ही विद्या केवळ ज्ञानीच नव्हे तर भक्तालाही प्राप्त होऊ शकते, कारण ती श्रद्धेवर आधारित आहे. ईश्वर सर्वत्र आहे, सर्व गोष्टींमध्ये आहे, पण भक्ताच्या हृदयात तो विशेष स्वरूपात प्रकट होतो. भक्ती हीच खरी शक्ती आहे. ती मनाला शुद्ध करते आणि आत्मा ईश्वराशी जोडतो. ज्ञानेश्वरी सांगते की ईश्वराला मिळवण्यासाठी न विशेष साधना हवी, न वनवास. फक्त शुद्ध हृदय, प्रेम आणि विश्वास हवा.